नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी दीपक पाटील आणि मी आलेलो आज मुखेड जय बाबाजी एजन्सी योगेश भाऊ आहे। तर यांच्या माध्यमातून आपण जे की टोमॅटो पीक लागवड केलेले आहे, अद्रक पीक लागवड केलेले आहे, झेंडू पीक लागवड केलेले आहे, त्याच्यानंतर अजूनही फळबागवर्गीय पिकं आहेत। तर त्या पिकांसाठी आपलं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बॅक्टेरिया किट आहे, जे की 8 बॉटल आहेत। त्याच्यामध्ये राइझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएचबी, केएमबी, झेडएसबी, जवळजवळ बायोटी, बायोबी असं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास असं 8 प्रकारच्या बॉटल आहेत की जे की जमिनीमध्ये घातक बुरशी आलेल्या असतात। तर ते जमिनीतून सोडण्यासाठी आहे की जमिनीला जे खत पडलेलं आहे ते उचलण्यासाठी पण कार्य करतं आणि जमिनीला जे बुरशी आलेले आहे पिका जमिनीखाली तर त्या बुरशी कमी करण्यासाठी हे कार्य करतात। जसे की एनपीकेची बुरशी, फॉस्फरसची बुरशी, झिंकची बुरशी, पोटॅशियमची बुरशी अशा अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये बुरशी असतात। हे बुरशी असल्या कारणाने ना जे खत पडलेलं असतं ते पीक उचलत नाही आणि ते उचलण्यासाठी हे बुरशीजन्य कंटेन्स आहेत आपल्याकडे, बायो बुरशीजन्य। तर ही बुरशी कमी झाल्यानंतर जे जमिनीत घटक पडलेले असतात ते उचलण्यासाठी ते कार्य करतात। तर एकदा आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी एकदा अवश्य वापरून बघा। टोमॅटो पिकावर, द्राक्ष बागावर, त्याच्यानंतर डाळिंबावर, अद्रकावर असे अनेक पिकासाठी तुम्ही वापरू शकताय। तर याला वापरण्यासाठी स्वच्छ टाकी करायची 200 लिटर पाणी, त्याच्यानंतर सेंद्रिय गुळ घ्यायचा 1 किलो आणि त्याच्यानंतर आपल्या 8 बॉटल त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि लाकडाने हलवून द्यायचे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी त्याला भिजत टाकल्यानंतर, पाण्यात टाकल्यानंतर ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळी ड्रिपमधून सोडू शकता। सोडल्यानंतर जवळजवळ 8 दिवस कुठल्या प्रकारचं केमिकल सोडायचं नाही, जेणेकरून त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहेत ते मरणार नाही। आणि जर तुम्हाला हे एकदा सोडलं तर 100% चांगला रिपोर्ट मिळेल, जे की जमिनीत घटक पडलेले ते आपटेक पण वाढून जाईल आणि ग्रीनरी वाढेल, जे की फुटवा चांगला वाढेल, जे की तुम्ही खाद्य टाकलेले असतं ते खाद्य परिपूर्ण कार्य करेल। धन्यवाद।